नमस्कार, मी करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका। आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये 1800 वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे। परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे। आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे। आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही। आणि जे आम्ही 10 वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि इतके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे। उदाहरणार्थ 7 वर्षांचा वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही 7 नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे। आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे। नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे, उद्यान विभाग, आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जे बांधकामासाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल, जे मी आता म्हटलेल्या, फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडणार आहे। ह्याची मी सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्त वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे। तर सगळ्यांना मी विनंती सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेळा दोघांचा बॅलन्स करण्यासाठीच आहे। धन्यवाद।